आपल्या सोबत आहेत शेतकरी नेते माजी मंत्री महादेव जानकर सर याचं श्रेय कोणाला आणि कालच्या बैठकीत ही तर चर्चा झाली असेल की पैशाचं सोंग सरकार कसं आणणार, कर्जमाफी करण्यासाठी पैसा लागतो 35-40 कोटी लागणार आहे, पैशाची तरतूद कशी होणार? एकच झालं की हे सरळ श्रेय जाते ती शेतकरी जनतेला जाते. आम्ही मंडळीने नेतृत्व केलं पण तिथं जनताच जर आली नसती, शेतकरीच जर बिचारे 2 दिवस तर आम्हाला हे छान नसतं. त्यामुळे क्रेडिट गोज टू द फार्मर. आणि सरकार ज्यावेळेस एक पाऊल मागे येते तेव्हा आम्ही बी 2 पावलं मागं आलं पाहिजे, हा तहाचा नियम असतो. म्हणून सरकारनं देखील त्यात हे केलं. आम्ही त्यांना सांगितले की आता फक्त GR काढा, तारीख डिक्लेअर करा. त्याने आमच्या म्हणण्याशी सहमती दाखवली. त्यांना बी आर्थिक बोजा भरपूर आहे, परंतु त्यांना म्हणलं की 139 करोड रुपये जे आले, 1000 कोटी आलेत रक्कम, त्यातून तुम्ही जर तरतूद करता तर त्यातलीच आम्हाला द्यायचा प्रयत्न करा. मग त्यांनी देखील त्यातून तिघांनी बसून मार्ग काढला आणि अतिशय चांगली पॉझिटिव्ह चर्चा झाली की त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की आम्हाला 30 जूनपर्यंत वेळ द्या, आमची समिती रिपोर्ट येईल आणि आम्ही हे करण्याचं काम. त्यांना आम्ही सांगितलं स्लॅब लावा. जो अधिकारी आहे, आमदार आहे, मंत्री आहे, खासदार आहे, इन्व्हेस्ट जे आहेत त्यांना, आणि जो गरीब शेतकरी ज्याला खरंच गरज आहे त्यांना तुम्ही स्लॅब लावून त्यात बसवा, एवढीच अपेक्षा करतोय आम्ही त्यांना. स्लॅब तुम्ही एकराची मर्यादा म्हटले की पैशाची रक्कम, कर्जाची रक्कम? कसं असतंय की समजा मोठा शेतकरी जो इन्कम टॅक्स भरतो या त्याला त्यात आणू नका ना. जो पैसेवाला आहे, जो खराच बिचारा गरीब आहे, अशाने लाभ घेतला कारवाई व्हायला पाहिजे. जी इन्कम टॅक्स तेच की म्हणजे कसं इन्कम टॅक्सवाल्यांना नाही पाहिजे. म्हणजे जो शेतकरी असेल, धनवान आहे, जो खरंच रिअली गरीब आहे त्याला त्याचा फायदा मिळाला पाहिजे. त्यासाठीच ती परदेशीची कमिटी नेमलेली आहे. कालच्या बैठकीत आकड्यावर चर्चा झाली असेल की 30,000 कोटी द्यावं लागेल, 35,000 किती त्याची बदल झाली पण त्याची फॅक्ट अँड फिगर अजून आली नाही. त्या अंदाजे कसं असतंय की 30-35 कोटी लागतात जवळजवळ तेवढे दरम्यान. तर त्यातलं 22पर्यंत येतील, 22-23पर्यंत येऊन जाईल. आणि त्यात ते ॲडजस्ट करायला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही ॲडजस्ट करतो. 22,000 म्हणजे एकूण 30-35 कोटी येईल, 22,000 कोटींपर्यंत जाईल तो प्रोजेक्ट सर्व जाईल. आता ते कसं आहे, परदेशी कमिटीचा जो अहवाल येईल त्याच्यावरूनच ते ठरवणार आहे. आम्ही काय सांगितलं, झडपी मेंबर आहे, आमदार आहे, खासदार आहे, शिक्षक आहे, कर्मचारी आहे, त्याला त्यातून वगळा ना तुम्ही. म्हणजे ज्याला खराच कोटी महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी पुरेसे होईल टोटल. नाही तेवढीच रक्कम होती, 35,000 कोटी होते ना ते टोटल. पण त्यातलं स्लॅब लावला तर ती 22पर्यंत येईल, 18 किंवा 22पर्यंत येईल अंदाजे. आता परफेक्ट आता सांगता येत नाही. तेवढं करायची कुवत राज्य सरकारला आहे, आपल्या राज्य सरकारला आहे. तुम्ही फडणवीसांसोबत मंत्रिमंडळातही राहिलेले आहेत. काय एकूणच ही जी हे झाली, कारण की आता काही लोक घोषणा देत होते आमची फसवणूक झाली, तुमची फसवणूक झाली असं वाटतं? खरंच दिलं? बिलकुल फसवणूक होणार नाही, कारण त्यांची आम्हाला आता फसवलं तर आम्ही बंद बसणार नाही ना. आम्ही सत्तेच्या विरोधातच आहे ना, आम्हाला राजकारण करायचं नाही. जर आता त्याने असं केलं तर पुन्हा आम्ही 30 नंतर आम्ही पुन्हा हेच चालतो करतोय. आता 1.5 लाख आहेत, पुढच्यापर्यंत 10 लाख आणू लोक. त्यामुळे आय एम नॉट डिमांडर, आय एम ए कमांडर. रिस्पॉन्स मिळाला 29 वर्षानंतर, शरद जोशी नंतर या जनतेनं आम्हाला साथ दिली. आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, तुम्ही शेतकरी मतदारांना काय आवाहन करणार? की आता काय करू, त्याने आता खरं कोण लढतंय रणांगणात त्याच्या पाठीमागे राहिलं पाहिजे. पण आता त्याचा आम्ही राजकारणाचा इश्यू आत्ताच करणार नाही. म्हणजे विशेष आता हे केलं का ते लोक म्हणायला काही स्वार्थासाठी करतात. आम्ही त्यागी माणसं आहे, भोगी माणसं नाही, सत्तेला ठोकार देणारी माणसं आहे आम्ही. थँक्यू, धन्यवाद. 22,000 कोटी साधारणतः कर्जमाफीसाठी लागतील. आकडा हा 35,000 कोटीच्या आसपासमध्ये आहे असं महादेव जानकरजी म्हणले. परंतु जे स्लॅब लावले जाणार आहे त्यावरून तो आकडा 22,000 कोटीपर्यंत येईल आणि त्यात कर्जमाफी करण्याचं सरकारच्या डोळ्यासमोर आहे असं ते सांगतात. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.